हा माहितीपट प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत क्षमता विकास घटकाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आला आहे। भारतातील लोकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात। यामुळेच इथे मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते। मिरचीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। भारतातील सर्वात तिखट मिरचीची प्रजाती आसाम मधील नागालँड इथे घेतली जाते। नागालँडची राजा मिरची ही जगातील सर्वात तिखट मिरचीची प्रजाती मानली जाते आणि ती स्कोविल हिट युनिट्स म्हणजेच तिखटपणा मोजण्याच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात तिखट मिरचीच्या यादीत कायमच राहिली आहे। 2007 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येही किंग मिरचीला जगातील तिखट मिरची म्हणून प्रमाणित केले। राजा मिरची याला घोस जोलोकिया, घोस्ट पेपर, यू मोरॉक, लाल नागा आणि नागा जोलोकिया असंही म्हणतात। आसाम व्यतिरिक्त या मिरचीची लागवड भारताच्या इतर भागांमध्ये जसं की मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश मध्ये केली जाते। राजा मिरची सोलानेसी कुटुंबातील शिमला मिरचीच्या प्रजातीशी संबंधित आहे। ती सेंद्रिय पद्धतीने उगवली जाते। बहुतेकदा ती पिकल्यानंतर लाल रंगाची असते, परंतु कधी कधी ती केशरी आणि चॉकलेट रंगात देखील दिसू शकते। याचा उपयोग पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो। लोणची, चटणी आणि सॉस बनवण्यासाठी राजा मिरची वापरली जाते। तिखट चवीमुळे याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे, त्यामुळे त्याच्या उत्पादनाचा मोठा भाग निर्यात केला जातो। किंग मिरचीचा वापर देशाच्या सुरक्षा दलांना मदत करण्यासाठी, दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी, जमावाला अलग करण्यासाठी देखील केला जातो। अश्रुधुराच्या विस्फोटांमध्येही राजा मिरचीची पावडर वापरली जाते। डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननेही या मिरचीचा वापर करून मिरपूड स्प्रे विकसित केला आहे। बाजारात राजा मिरचीच्या लोणच्याला जास्त मागणी आहे, त्यामुळे हे स्पष्टपणे म्हणता येईल की व्यावसायिक दृष्टिकोनातून ते खूप फायदेशीर आहे। निफ्टेमच्या या औद्योगिक माहितीपटात तुम्ही राजा मिरची लोणच्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्याल। कच्चा माल। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे राजा मिरची, मोहरीचं तेल, मिरची पावडर, हळद, मीठ, जिरं, मोहरी, धणे पावडर, मेथी आणि ॲसेटिक ॲसिड। यंत्र आणि उपकरणं। व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या बहुतेक प्रक्रिया हाताने केल्या जातात। लोणचं तयार करण्यासाठी सामान्य साधनं आणि इंडक्शन सिलिंग प्रेस आवश्यक आहे। प्रक्रिया। राजा मिरचीचं लोणचं बनवण्याच्या प्रक्रियेत गुंतलेली बहुतेक कामं हाताने केली जातात। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम कच्चा माल म्हणजे राजा मिरची खरेदी करून त्याचा दर्जा तपासला जातो। त्यानंतर वर्गीकरण प्रक्रिया केली जाते। यामध्ये खराब झालेल्या मिरच्या काढल्या जातात। राजा मिरची पाण्यानं नीट धुवून झाल्यावर अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी आणि मिरची सुकवण्यासाठी टोपलीत ठेवली जाते। आता कढईत तेल गरम करून त्यात मिरच्या घालून परतावे। नंतर मीठ, हळद, तिखट आणि धणे पावडर देखील मिसळली जाते। आता या मिश्रणात लोणच्याचा मसाला म्हणजेच जिरं, मेथी, मोहरी, बडीशेप इत्यादी लोणच्यामध्ये घालून शिजवली जाते। ते शिजवल्यानंतर त्यात ॲसेटिक ॲसिड टाकलं जातं। त्यानंतर लोणचं पॅकेजिंग केलं जातं। वजन केल्यानंतर या बाटल्यांमध्ये पॅक केलं जातं आणि इंडक्शन सिलिंग प्रेसच्या मदतीनं बंद केलं जातं। यानंतर हे उत्पादन स्वतः हाताने लेबल करून बाजारात पाठवलं जातं। प्रक्रिया संक्षेप। सर्वप्रथम किंग मिरची खरेदी केली जाते, त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि सॉर्टिंग प्रक्रिया केली जाते। आता राजा मिरची पाण्यानं पूर्णपणे धुवून वाळवली जाते। कढईत तेल गरम करून त्यात मिरच्या परतून घ्याव्यात। नंतर मीठ, हळद, तिखट आणि धणेपूड देखील घालून व्यवस्थित मिसळली जाते। आता लोणच्याचा मसाला म्हणजेच वाटलेलं जिरं, मेथी, मोहरी, बडीशेप इत्यादी घालून शिजवली जाते। शिजवल्यानंतर त्यात ॲसेटिक ॲसिड टाकलं जातं। त्यानंतर ते बरणीमध्ये बंद करून लेबल लावून बाजारात पाठवलं जातं। मनुष्यबळ। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 4 ते 6 कामगारांची आवश्यकता आहे। गुंतवणूक आणि नफा।
राजा मिरचीचं लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 3 ते 4 लाख रुपये यांत्रिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि त्यातून सुमारे 15 ते 20% नफा मिळू शकतो। FSSAI नियमावली तुम्हाला सांगतो की राजा मिरचीचं लोणचं बनवण्याच्या प्रक्रियेत अन्न उत्पादन मानक आणि अन्न मिश्रित घटकांनुसार FSSAI न विहित केलेले मानक 2.3.43 लोणचं वापरणं आवश्यक आहे। उत्पादनाच्या पॅकिंग साठी FSSAI ची सामान्य आवश्यकता पॅकेजिंग नियमन क्रमांक 2.1.1 वापरणं अनिवार्य आहे। लेबलिंग साठी जनरल रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन 2.2.1 वापरणं देखील आवश्यक आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो। ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल। या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंग साठी अर्थसहाय्य मिळेल। वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडित भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात। कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते। लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे। शेतकरी उत्पादक संस्था, FPOs, स्वयंसहायता समूह, SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो। स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल। योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडित अनुदानाची तरतूद आहे। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे। PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130-228-1089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता। नेफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंग वरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत।